पण चंद्रशेखर बावनकुळे आणि हसन मुश्रीफ यांनी या मारहाणीच्या प्रकरणावर काय म्हणणं मांडलेलं आहे तेही बघूया. हाणामारी होईल, कुठल्याही संघटनेमध्ये हाणामारी होईल इथपर्यंत परिस्थिती येऊ देऊ नये. कोणी असे भडकाऊ व्यक्तित्व करू नये ज्यातनं महाराष्ट्रात अशांतता निर्माण होईल. आणि काही करून आपण राजकारणात काम करणाऱ्या आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आम्ही सर्वांनी एका जबाबदारीने काम केलं पाहिजे. हातात कायदा घेऊन कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. हातात कायदा घेऊन काही राज्य पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला वैचारिक पद्धतीने लढाई लढावी लागेल आणि राज्याला पुढे न्यावं लागेल. हे सूरज चव्हाणने जे विधान केलं तेव्हा पत्ते फेकले समोर आणून, नंतर आवारचे असं काहीतरी बोललं. आता वास्तविक असं किती असलं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं कृत्य करायला नको होतं. त्यांनी आपला बचाव करताना म्हटलं की पत्ते टाकणे किंवा निवेदन देणं ठीक होतं, मात्र त्याने आरवाची शिवीगाळ केली. मात्र व्हिडिओ जे समोर येतात त्यामध्ये तसं कुठंही दिसत नसल्याचं पोलिसांचं. नाही, ठीक आहे ना, ते बद्दल पोलीस चौकशी करतील. तर अशा गोष्टी निदान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी टाळल्या पाहिजे.